Good morning, all of you. कालचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळे काल मी व्हिडिओज डाउनलोड सेंड केलेला नव्हता. मात्र आज मी पुढला पॉईंट शिकवायला सुरुवात करतोय. तर पुढल्या पॉईंटचं नाव आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन, किंवा त्याच्या अगोदरचा जर पॉईंट जर तुम्ही बघायला गेला तर काय आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे नेमकं काय? ओके, तर बघा त्याच्यामध्ये फिन बॉडी ऑन ऑब्जेक्ट किंवा एखादा ऑब्जेक्ट कुठे आहे, फ्रॉम सपोज एका असा पृथ्वीवर आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे आणि ही अर्थ आहे. ही काय आहे? अर्थ आहे. अर्थ आणि ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टला बघा, ही जी ऑब्जेक्ट आहे ना, या ऑब्जेक्टला काय करते, अर्थ आपल्याकडे काय करत असते, अट्रॅक्ट करत असते. काय करत असते? फोर्स एक्सर्ट ऑन अ ऑब्जेक्ट. फोर्स काय होते? एक्सर्ट एक्झर्ट एक्झर्ट कोणावर? ऑन अ ऑब्जेक्ट. दिस ऑब्जेक्ट अट्रॅक्टेड टुवर्ड द अर्थ. Okay, this force called as a gravitational force. Okay, gravitational force. एवढं कळलं पाहिजे आपल्याला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे आपल्याला याच्याचं एक एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय. त्यानंतरचा जो पॉईंट आहे, ओके, त्याच्यानंतरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला कळलं असेल, तर त्यानंतर यालाच म्हणायचं अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता त्याच्यानंतरचा पुढला जो पॉईंट आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, किंवा सॉरी, अर्थ अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. याची डेफिनेशन विचारली जाते. काय म्हणायचं त्याला? ॲक्सलरेशन. ओके, आता ॲक्सलरेशन बघूया आपण आता. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. आता इथला हे जो ऑब्जेक्ट घेऊया. ओके, काय केलं? द अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट नियर इट. त्याच्या जवळच्या असणाऱ्या, बघा, हा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टवर काय केलं त्यानं? काय केलं? फोर्स अप्लाय केला. मग न्यूटनच्या सेकंड लॉनुसार त्या ऑब्जेक्टला काय तयार झालं? मोशन आलं. काय केलं? याला काय तयार? तो मोशनमध्ये आला. ओके, कधी? बघा, द अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अ ऑब्जेक्ट नियर इट. ओके, दॅट टाइम, ओके, दिस ऑब्जेक्ट काय होणार आहे? मोशनमध्ये येणार आहे. कशामध्ये येणार आहे? मोशनमध्ये येणार आहे. ओके, कशामुळे? कारण का त्याच्यावर आपण काय करतोय? फोर्स हे करतोय, ऍक्ट होते. फोर्स ऍक्ट झाल्यानंतर त्यामुळे तिची बॉडी काय होते? ऍक्सलरेट होते. काय होते? ऍक्सलरेट होते. फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट्स, ओके, इन इट्स एक्सलरेशन्स. बघा, thus the gravitational force due to the earth on the body results in accelerations. This is called as a acceleration due to gravity. Earth gravitational accelerations. This is called as a acceleration due to gravity आहे. आणि हे जी डेफिनेशन आहे, हे डेफिनेशन विचारले जाते एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर तुम्हाला समजून सांगतो मी. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय? ओके, द फोर्स, बघा, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट ऑन बॉडी. आपल्या भाषेतले लिहूया जरा. द ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स acting on body. Okay, body results, okay, on body results in its, बघा, रिझल्ट्स, त्याचा रिझल्ट्स काय येतोय?
results in its acceleration. In its ही ॲक्सलरेटेड बॉडी होते. काय होते? ॲक्सलरेटेड. म्हणजे काय होणार आहे? ॲक्सलरेशन. ओके, दिस इज नोन ॲज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि डेफिनेशन IMP आहे. दिस इज कॉल्ड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बघा, हे तुम्हाला कळणं अत्यंत खूप गरजेचं आहे. ओके, याची डेफिनेशन बरेचदा विचारले. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बघा, इथलं ही जी अर्थ आहे, हे अर्थ या ऑब्जेक्टवर काय करते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करते. त्यावेळेस ती बॉडी काय होते? कोणाकडे येते? ओके, ॲक्सलरेटेड होते. कोणामुळे? ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणामुळे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ही जी बॉडी होती ती ॲक्सलरेटेड होते. त्यालाच काय म्हणायचं? ॲक्सलरेशन ड्यू टू. कोणामुळे झाली? ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटी कोणत्या अक्षरानं दर्शवायचं? ग्रॅव्हिटेशनल वेगळं आणि ग्रॅव्हिटी वेगळं. ग्रॅव्हिटेशनल एक फोर्स आहे. ग्रॅव्हिटी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी कोणत्या अक्षरानं दर्शवायचं? जे अक्षरानं दर्शवलं जातं. ओके, आता याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर आपल्याला या जीची व्हॅल्यूज आपल्याला काय करायचे? त्या फाइंड आउट करायचे. त्या या जीच्या व्हॅल्यूज काय करायचे? त्या फाइंड आउट करायचे. त्या व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता याची किंमत फिक्स आहे. मग व्हॅल्यू ऑफ द जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ ती किती आहे? लक्षात ठेवायचं 9.8. आपण सर्वसाधारणपणे घेतो. किती घेतो? 9.8. लक्षात ठेवायचं. याची व्हॅल्यू किती आहे? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, ही जी कोणाची व्हॅल्यू आहे? या जीची. जी म्हणजे काय? ग्रॅव्हिटी. जी म्हणजे काय? ग्रॅव्हिटी. आणि ग्रॅव्हिटीची कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. आता याची व्हॅल्यू कशी होते? व्हेरिएशन होते. कशी व्हेरिएशन होते? कशामुळे व्हेरिएशन होते? व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. पुढला पॉईंट जो आहे तो कोणता आहे? व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. जीची व्हॅल्यू काय होते? तर व्हेरिएशन. कशामुळे होते? तर बघूया आपण. याचं मी तुम्हाला डिटेल आता सांगतो. बाबा, हे काय अर्थ आहे. अर्थवर सर्वाधिक इथे किती आहे? किती आहे? 9 पॉईंट. ऑन द सरफेस ऑफ द अर्थ बॉडी ती. ओके, ऑन दी अर्थ आहे. ओके, आणि ही काय आहे? त्याची ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट ऑन द अर्थ. त्यावेळेस त्याची ग्रॅव्हिटी किती असणार? 9.8. ओके, आता त्याच्यानंतर ती जर काय गेली? हाईटवर गेली. किती? कुठवर गेली? हाईटवर गेली. कारण का? इथं जी ग्रॅव्हिटी आहे ती फुल ग्रॅव्हिटी असणार आहे. जर त्याची हाईट वाढली, काय वाढली? हाईट वाढली, तर ग्रॅव्हिटी काय होणार आहे बाळांनो? चेंज होणार आहे. ग्रॅव्हिटी काय होणार आहे? चेंज होते. ग्रॅव्हिटी चेंज होते. म्हणजे जसजसं आपण वर जाल, मॅक्झिमम हाईटवर जर जाल, तर त्यावेळेस तुम्हाला काय होईल? ती काय होणार आहे? जर ग्रॅव्हिटी कुठे? ऑन द सरफेसला 9.8 आहे. आपण जर हाईटवर गेलो, तुम्हाला फक्त समजावून सांगायचं, तुम्हाला नाही 11वीला 12वीला तुम्हाला याचे काय डिटेल्स आहेत. फक्त आता काय करायचं आहे? जसं आपण काय करायला? रेडियस काय झाली? रेडियस किती असते? अर्थची रेडियस किती लक्षात ठेवायची? 6,400 किलोमीटर इतकी काय त्याची रेडियस आहे. कोणाची? अर्थची रेडियस आहे. ओके, जसं पृथ्वीपासून आपण वर जसं जाईल तशी ग्रॅव्हिटी काय होते? डिक्रीज होते. लक्षात ठेवायचं. आणि जसं ग्रॅव्हिटी आत येईल तसं काय होईल? रेडियस कमी होत जाईल. रेडियस कमी झाल्यावर त्याचा एरिया कमी होईल सरफेस. त्यामुळं आज जसं सेंटरकडे जसं येईल, डेप्थ म्हणजे जसं येईल तसं सुद्धा ग्रॅव्हिटी काय होते? कमी 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 होते. याचा एक चार्ट पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, सर्वाधिक ग्रॅव्हिटी कुठे आहे? तर ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ. सरफेस ऑफ दी अर्थच्या वर जर आपण जाईल हळूहळू, तसं ग्रॅव्हिटी काय होते? कमी होते. ग्रॅव्हिटी काय होते? कमी होते. आणि जसं आत येईल तशी पण ग्रॅव्हिटी काय होते? कमी होते. ओके, सर्वाधिक जास्त कुठे आहे? ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ. आणि याचा एक चार्ट दिलेला आहे. हा चार्ट तुम्हाला मी दाखवतो. बघा, हा चार्ट आहे. बघा, सरफेस ऑफ दी अर्थ हाईट काय आहे का नाही आहे? त्यावेळेचे ग्रॅव्हिटी किती आहे? 9.8. माउंट एव्हरेस्टवर ग्रॅव्हिटी हाईट किती आहे आपली? 8.8 किलोमीटर, म्हणजे 8.8 किलोमीटर उंची आहे माउंट एव्हरेस्टची. तिथं जी ग्रॅव्हिटी आहे तिथे पण ग्रॅव्हिटी तेवढीच आहे, 9.8 आहे. मॅक्झिमम हाईट रिच्ड बाय द मॅन मेड बलून. म्हणजे माणसानं तयार केलेला जो फुगा आहे तो सोडल्यानंतर किती उंचीपर्यंत जाऊ शकतो? 36.6 म्हणजे 36.6
36.6 किलोमीटर इतक्या उंचीवर जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आणि त्या बलूनवरची जी ग्रॅव्हिटी आहे ती ग्रॅव्हिटी काय होते बाळांनो, डिक्रीज होते 9.77. द हाईट ऑफ एक टिपिकल वेदर सॅटेलाइट, तो कितीपर्यंत जातो सॅटेलाइट, वेदरचा जो सॅटेलाइट आहे तो सॅटेलाइट कितीपर्यंत जाऊ शकतो, 400 किलोमीटर इतक्या उंचीवर जाऊ शकतो. आणि तिथं मात्र ग्रॅव्हिटी पूर्णतः चेंज होते. म्हणजे जसं उंचीवर जाल तसं ग्रॅव्हिटी काय झाली बाळांनो, कमी 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 होत आली, 8.7 झाली. आणि हाईट ऑफ द कम्युनिकेशन सॅटेलाइट, जो कम्युनिकेशन सॅटेलाइट आपण सोडलेला आहे तो किती 35,700 इतके किलोमीटरवर सोडलेला आहे. आणि तिथं जी ग्रॅव्हिटी आहे ती किती ग्रॅव्हिटी आहे, 0.225. म्हणजे तुम्हाला याच्यावरून काय लक्षात आलं असेल, जसं हाईट वर गेलो तसं हळूहळू काय झाली, ग्रॅव्हिटी चेंज 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 होत गेलेली आहे. म्हणजे जसं आपण पृथ्वीच्या रेडियस पेक्षा पण जर उंचीवर जाल, जास्त उंचीवर जाल, तर तिथं ग्रॅव्हिटी बिकम्स काय असणार आहे, 0 असणार आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट या टॉपिक मधला आहे तो म्हणजे काय आहे, मास अँड वेट. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मास म्हणजे मराठी त्याला म्हणायचं वस्तुमान, काय म्हणायचं, वस्तुमान. आणि वेट म्हणजे काय बाळांनो, वजन. आता आपण नेहमी म्हणतो की वजन कशामध्ये मोजलं जातं, तर वजन नेहमी लक्षात ठेवायचं. आता आपण म्हणतो की तुझं वेट किती आहे, तर किलोग्रॅम आहे, तुझं वेट किती आहे तर किलोग्रॅम आहे, परंतु वेट हे न्यूटनमध्ये मोजलं जातं. ओके, कशामुळं, म्हणजे काय, वेट हे काय आहे, तर याच्यातला डिफरन्स बिटवीन खूप महत्त्वाचा आहे. पहिल्यांदा मी मासची डेफिनेशन तुम्हाला सांगतो. मास म्हणजे काय, वस्तुमान म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ मॅटर, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट, कशामध्ये प्रेझेंट, इन द ऑब्जेक्ट, इन द ऑब्जेक्ट कॉल्ड ॲज अ मास. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल माझ्या आत एखाद्या डब्यामध्ये आपण काय केलं, काही मॅटर हे केलेलं आहे. ओके, तर त्याचं जे ते झालं त्याचं मास, त्याचं काय झालं, मास. हे काय असतं, ऑलवेज कॉन्स्टंट असतं. काय असतं ते, ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे जर माझं मास इथे, आणि मास म्हणजे मासचं एसआय युनिट काय लक्षात ठेवायचं, मासचं एसआय युनिट ऑफ मास इज इक्वल टू किलोग्रॅम आहे. किती आहे, किलोग्रॅम आहे. तर लक्षात ठेवायचं आहे की मास ही कसली क्वांटिटी. आता तुम्हाला याच्यातला डिफरन्स बिटवीन मास आणि वेट मधला डिफरन्स बिटवीन येणार आहे. द अमाऊंट ऑफ मॅटर, पहिल्यांदा डेफिनेशन द्यायचे दोघांचे. द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, त्याला काय म्हणायचं, मास म्हणायचं. एसआय युनिट ऑफ द मास इज किलोग्रॅम. ओके, इट इज अ स्केलर क्वांटिटी. ही कसली क्वांटिटी आहे, तर लक्षात ठेवायचं की ही क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. कसली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. कसली क्वांटिटी आहे, स्केलर. स्केलर म्हणजे काय, याला सदिश राशी, अदिश राशी, सॉरी, कोणती, अदिश राशी. ओके, स्केलर क्वांटिटी. ओके, आता त्याच्यानंतर यानं पुढे हे झाले त्याची काय, मास. मासची तुम्हाला कळलं असेल की माझं जर वजन, माझं मास जर इथे कधी असेल बाबा 5 किलो असेल, समजा माझं मास किती असेल इथं 5 किलो असेल. जर मी पुढे इथून जाऊन कुठे गेलो, मूनवर गेलो, कुठे गेलो, मूनवर गेलो, तर मूनवरही माझं जे मास असणार आहे ते 5 किलोग्रॅमच असणार आहे. तिथं चेंज होणार नाहीये. मास डज नॉट चेंज एनी वेअर. म्हणजे कुठेही गेला तुम्ही, कुठल्याही प्लेसवर गेला तर तिथे माझा मास चेंज होत नाही. म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल, इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंजेस इवन व्हेन वी गो टू द अनदर प्लॅनेट. कुठल्याही प्लॅनेटवर गेला तर तुमचं वजन काय होणार नाहीये, इथं चेंज होणार नाहीये. आता त्याच्यानंतर याचे 3 म्हणजे लक्षात ठेवायचे की बाबा काय, डज नॉट चेंजेस एनिवेअर. ओके, मास डज नॉट चेंजेस एनिवेअर, कुठे, कुठलेही, ॲट द एनी प्लॅनेट, ॲट द एनी प्लेस, कुठेही तर चेंज होत नाहीये. मात्र आता पुढे गेलं तर इथं का कोणाचा आपण वेळ शिकतो अभ्यास, वेट. वेट, आता वेट म्हणजे काय आहे नेमकं बघा. इट इज डिफाइन्ड ॲज, इट इज, मी डेफिनेशन देतोय, इट इज डिफाइन्ड ॲज, बघा, द फोर्स विथ विच, द फोर्स with which, okay, the earth attract the object, the earth attract, काय करत असते,
अट्रॅक्ट ऑब्जेक्ट. ओके, दिस इज कॉल्ड ॲज अ वेट. आता बघा मी पृथ्वीवर आहे, कारण पृथ्वी मला कोणाकडे खेचते, पृथ्वीकडे खेचते, त्यामुळे ती वेट आहे. खेचण्याची म्हणजे खालच्या दिशेने खेचते, त्याला आपण म्हणतो पण वेट म्हणतो. आणि मग वेट ही काय झाली एक पद्धतीची, ही सुद्धा कसली क्वांटिटी आहे, स्केलारच क्वांटिटी आहे. त्याचबरोबर सॉरी वेक्टर क्वांटिटी आहे, पृथ्वीच्या दिशेनेच जाते ना, म्हणजे इथं काय झाली, ही वेक्टर क्वांटिटी झाली. कोणती क्वांटिटी झाली, वेक्टर. डिफरन्स बिटवीन बघायचं याच्यातला क्वांटिटी. ओके, याचं जे एसआय युनिट आहे, एसआय युनिट ऑफ काय असणार आहे, याचा न्यूटन असणार आहे. एसआय युनिट काय असतं, न्यूटन आहे, याचं किलोग्राम. म्हणजे आपण आजपर्यंत काय बोलत होतो, वेट हे किलोग्राम मध्ये मोजलं जातं, परंतु वेट हेचं एसआय युनिट, वेटचं एसआय युनिट काय आहे बाळांनो, वेटचं एसआय युनिट आहे न्यूटन. न्यूटन एन या अक्षरानं दर्शवलं जातं. परंतु ही डज नॉट सेम ओके एनिवेअर, हे कुठेही सेम नसतं. कारण का पृथ्वीवर माझं जर 50 किलो वजन आहे, किती आहे 50 किलो. जर मी इथून आता कुठे गेलो, मूनवर गेलो, तर मूनवर माझं वेट काय होणार आहे, चेंज होणार आहे, ते माझं 35 kg होईल. ओके, म्हणजे हे जे न्यूटन जो फरक आहे, हा फरक आहे. म्हणजे तुम्हाला याच्यावरून लक्षात द्यायचं असेल की बाबा वेट कुठेही काय नसणार आहे, कॉन्स्टंट नसणार नाही आहे. वेट ऑलवेज काय होणार आहे, वेट म्हणजे काय, वेट ऑफ द ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस टू द इट्स मास इज कॉन्स्टंट एनिवेअर. परंतु त्या ऑब्जेक्टचं मास काय असणार आहे, कुठेही गेला तर कॉन्स्टंट असणार आहे. मात्र हे फोर्स अट्रॅक्टेड होतं म्हटल्यानंतर न्यूटनच्या गतिविषयक दुसरा नियम आहे, फोर्स मास इंटू ग्रॅव्हिटी किंवा ॲक्सेलरेशन होतो, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि जीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 9.8 असते जसं. आणि दुसरी एक व्हॅल्यू जीची आहे ते लक्षात ठेवायचं, एम इज इक्वल टू बघा, एफ इज इक्वल टू एम. एम म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट, जे म्हणजे ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी कशावर डिपेंड असते, जी एम अपॉन आर स्क्वेअर. आर म्हणजे काय, रेडियस ऑफ द अर्थ, एम म्हणजे मास ऑफ द अर्थ, जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची किंमत मला काय करायची आहे सर्वांनी. आता बघा मी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची किंमत सांगितलेली आहे, तुम्ही कमेंट करायची आहे मला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची किंमत किती आहे ते. अशा पद्धतीनं हे काय झालं, तुम्हाला याच्यातला डिफरन्स बिटवीन सुद्धा काय करायचं आहे, पाठ करायचा आहे. आणि हा डिफरन्स बिटवीन खूप महत्त्वाचा आहे. नेक्स्ट पॉइंट आहे या टॉपिक मधला फ्री फॉल. कोणता आहे, फ्री फॉल. द फ्री फॉल म्हणजे नेमकं काय आहे हे लक्षात कळलं पाहिजे आपल्याला. एखादा आपण स्टोन काय बघा, लक्ष द्या इकडं, मी आता इथं अर्थ आहे, आपली काय आहे, अर्थ आहे. ओके, कन्सिडर करून घ्या. आणि मी स्टोन काय केलेला आहे, वर फेकलेला आहे. इथे हा स्टोन आहे, हा काय आहे, स्टोन आहे. ओके, म्हणजे ॲट द सर्टन हाईटवर मी काय केलेलं आहे, आता इथून पुढे असा मी या हाईटवर काय केलेलं आहे, स्टोन फेकलेला आहे. काय केलेलं आहे, फेकले. आता बघा हा जो स्टोन आहे, हा स्टोन येत असताना त्याला कोणी इकडे ढकललेला आहे का, नाही आहे. ओनली याच्यावर कोणतं फोर्स ऍक्ट आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट आहे. कोणावर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट आहे या स्टोनवर. आणि त्यामुळे त्याचं काय होतं रे, मोमेंटम होतं, त्यामुळे त्याची काय होते, हालचाल होते. ओके, ओनली इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ओनली इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, then the change the momentum of the stone, this is called as a free fall. त्यालाच काय म्हणायचं, फ्री फॉल म्हणायचं आहे. आता याची डेफिनेशन मी लिहितोय बघा. डेफिनेशन काय आहे, whenever an object moves, एखादा ऑब्जेक्ट मूव्ह केव्हा झाला, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो काय झाला, तो ऑब्जेक्ट काय झाला, मूव्ह झाला. दिस इज कॉल्ड ॲज अ काय म्हणायचं त्याला, फ्री फॉल म्हणायचं किंवा फॉल ऑन फ्रीली म्हणतात, असं बोललं जातं. ओके, याच्यावरचं जास्त तुम्ही काही हे करायचं नाही आहे. न्यूटनचे गतिविषयक नियम, जे पहिला नियम जे आहे तो काय आपल्याला माहिती आहे. ओके, आता इथे जर हाईटवर गेला तर व्ही इज इक्वल टू आपल्याला माहिती होतं की बाबा 80 आहे. ओके, मात्र इथं व्ही इज इक्वल टू काय येणार आहे, एच्या जागेला फक्त काय करायचं, ए इज इक्वल टू काय असतं बाळांनो, जी असते म्हणजे जी टी. जी म्हणजे काय, ग्रॅव्हिटी. जसं वर जाईल तसं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी.
ए जर कुठे असेल ऑन द सरफेसवर एक्सेलरेशन ऑन द सरफेसवर, आणि जसं आपण वर जाईल तसं तसं जी घ्यायचं त्याचा हाईट घेतलं तर, कारण जी काय म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे दुसरा जर नियम बघितला तर तुम्ही एस इज इक्वल टू काय होता 1/2 AT स्क्वेअर होता का नाही, परंतु एस इज इक्वल टू इथं काय येणार 1/2 GT स्क्वेअर. ओके, आणि त्याच्यानंतर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू लास्टचा काय होता 280. हे केव्हा यू इज इक्वल टू, हे केव्हा, हे सर्व जे फॉर्म्युले मी लिहितोय ना हे केव्हा यू इज इक्वल टू 0 असताना, म्हणजे यू म्हणजे काय इनिशियल वेलॉसिटी जर काय असेल त्याची 0 असेल त्यावेळेचे फॉर्म्युले हे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2GT, म्हणजे एच्या जागेला काय लिहिलं GT. हे फॉर्म्युले कशाचे आहेत तर यू इज इक्वल टू 0 आणि ए इज इक्वल टू जी असतानाचे मी फॉर्म्युले राईट डाऊन केलेले आहेत. ओके ओके, आता बघा मी ज्या पद्धतीने आता तुम्हाला एक 20 ते 22 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड करत आहे, अशा पद्धतीने पूर्णतः तुम्ही काय करा, याचं पाठांतर करा, याचे जे प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेम मी तुम्हाला काय करतोय व्हिडिओ सेंड करतोय. मात्र तुम्ही ही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करा, डिफरन्स बिटवीन जो आहे तो पाठ करा, लास्ट जे 2 पॉईंट राहिलेले की मी उद्याच्या लेक्चरला सेंड करेन. ओके, धन्यवाद.